नमस्कार श्वानप्रेमी मित्रांनो. मी या अगोदर बरेचसे कारवांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाकले होते. तर आपल्याकडे हे देशी श्वान कारवान आहेत. महाराष्ट्राची शान अस्सल कारवान. तर श्वानप्रेमी मित्रांनो, बऱ्याचशा लोकांचे असे गैरसमज असतात, की राखणीसाठी चांगला ब्रीड कुठला, शेतीसाठी, राखणीसाठी आणि शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये, कमी मेंटेनन्समध्ये जर कुठली ब्रीड जर असेल, तर एकदम कमी खर्चात पाळण्यासारखी ब्रीड तर हे आहेत आपले कारवान. तर श्वानप्रेमी मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशी एक सुरेख आपल्याकडं कारवान आहेत आणि यांची पिल्लं आपण पिल्लं झाल्यानंतर तुम्हाला 100%च कारवांची पिल्लं मिळतील. तर आपल्याकडं कारवांची पिल्लं पण विक्रीसाठी असतात. तर हे आपले जे कारवान आहेत ते एकदम झिरो मेंटेनन्स. तुम्ही जर्मन शेपर्ड, डॉबरमॅन, रॉटविलर यांच्यापेक्षा 3 पट कमी खर्च 3 पट कमी खर्चात आणि आपल्या वातावरणात तग धरून राहणारे असे कारवान आहेत. तर मुधळ हॉर्नपेक्षा, ग्रे हॉर्नपेक्षा ही एकदम ताकदवान आणि टफ अशी ब्रीड आहे. कर्नाटकमध्ये मुधळ हॉर्नला संशोधन केंद्र म्हणजे मोठं असं संशोधन केंद्र झालेलं आहे. तर आपल्या पण महाराष्ट्रामध्ये कारवांसाठी शासनाने जरा थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे, जेणेकरून ही कारवांची ब्रीड आपली अ, जास्त आणखीन पॉवरफुल होईल. त्याच्याकडे जास्त लक्ष देता येईल. तर असे हे कारवान आहेत. तर हे जे श्वान आहेत हे आपले कमी खर्चामध्ये, कमी जागेमध्ये, म्हणजे जागा ह्यांना भरपूरच लागते. काय होतंय विषय, की शेतकरी लोक जे आहेत YouTube असन, Instagram असन किंवा आणखीन इतर सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून वेगवेगळे श्वान बघत असतात आणि त्यांचा एक समज असतो, की आम्हाला जर्मन शेपर्ड पाहिजे, रॉटविलर पाहिजे किंवा डॉबरमॅन पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर तुम्हाला जर शेतीसाठी पाहिजे असेल, तर तुम्ही 100% कारवान हाउंड घेऊ शकता. जेणेकरून ह्यांचा खर्च कमी असतो आणि शेतीच्या राखणीसाठी, आपल्या घरच्या राखणीसाठी ही एक सुरेख ब्रीड आहे कारवान हाउंड. आणि ही जी ब्रीड आहे ती एकदम चंचल, काटक आणि एकदम चपळ अशी ब्रीड आहे. त्यामुळं ही शेतकऱ्यांच्या 100% फायद्याची ब्रीड आहे. डॉबरमॅन, जर्मन शेपर्ड पण आहेच, पण त्यापेक्षा जास्त जर काय होते विषय, की ह्यांना कोट कमी असल्यामुळे यांचं शेडिंग कमी होते, म्हणजे केस गळणे कमी असते, कारण की ह्यांना मुळातच केस कमी असतात. आणि ही आपल्या मातीतली म्हणजे आपल्या देशी श्वान असल्यामुळं ही चांगले तग धरून राहते आणि आपल्याला मालकाविषयी एकदम लॉयल असते. तर बरेचशा बाहेर देशातल्या लोकांनी कारवान हाउंडची मागणी भारतामध्ये येऊन, महाराष्ट्रामध्ये येऊन केलेली आहे. म्हणजे आता आम्हालाच बरेचसे कॉल येत असतात बाहेर देशातले. बरेचसे लोकं बघायला पण येतात. पण कोरोना काळापासून एअरपोर्टवर चेकिंग असल्यामुळं पिल्लं त्यांना तिकडं नेणं शक्य नाही. कारण की त्यामुळे ते फक्त लोकं येतात, बघतात आणि एकदम असे तळतळ व्यक्त करतात, की असे श्वान आम्हाला आमच्या देशामध्ये पाहिजेत. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये ही ब्रीड आहे, पण ह्याच्याकडे जास्त करून लक्ष दिलं जात नाही. आपले महाराष्ट्रातले जे काही लोक आहेत ते विदेशी श्वानांमध्ये जास्त अडकलेले आहेत. तर तसं न होता म्हणजे विदेशी श्वानांना मी नावं ठेवतोय याचा असा अर्थ मुळीच नाही. कारण की आपले जे काही शेतकरी आहेत, महागडे महागडे श्वान घेतात आणि त्यांची देखभाल करायला कुठेतरी कमी पडतात. त्यामुळं ते त्यांच्याकडून तेवढं मेंटेन होत नाही. कारण की ही जी कारवान आहेत हे झिरो मेंटेनचे आहेत. त्यामुळं ह्यांना मेंटेनन्सचा जास्त काही प्रॉब्लेम नाही. ह्यांना तुम्ही बसायला एक पोतं जरी टाकलं आणि खायला आपल्या जे काही घरगुती खाणं आहे, म्हणजे भाकर असेल, चपाती असेल, ती जरी दिलं तरी हे एकदम व्यवस्थित असं त्या खाद्यावर, त्या फीडवर राहू शकतात. त्यांना कुठल्याही प्रकारचं पेडिगिरी असेल किंवा रॉयल कॅनन असेल, असं महागडं-महागडं खाद्य अ, आवश्यकताच नाही. आणि त्यांना जरी नाही भेटलं हे गोष्टी, तरी पण ते एकदम व्यवस्थित असे राहतात. कारण की ह्यांची वाढ जर म्हणलं तर ह्यांची वाढ ह्यांच्या पिल्लांची वाढ आई-बापांच्या बॉडी स्ट्रक्चरवरून ह्यांची वाढ प्रॉपर होत असते. आणि ह्यांची प्रॉपर वाढ होण्यासाठी आपण 45 दिवसानंतरच पिल्लू अ, विक्रीसाठी काढत असतो. कारण की त्यांची वाढ, हड्डीची जी काय वाढ आहे, ती तुम्ही त्यांना लाखो रुपयाचं जरी खायला घातलं, तरी ती आईचं दूध त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं. आणि आपण आईचं दूध प्रॉपर
पेलेलं पिल्लूच म्हणजे 45 दिवसानंतरच पिल्लू आपण शॉन प्रेमींना देत असतो. तर असाही आपलं कारवान होंडा आहे. जर तुमच्याकडे कारवान असेल किंवा इतर जातीचे कुठले जरी डॉग असेल किंवा तुम्हाला जर पिल्लू घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांना एक रेबीजचं इंजेक्शन देऊन घ्या, जेणेकरून त्याच्या लाळेमधला जंतू जे आहे तो स्ट्रॉंग होत असतो. तर रेबीजचं वॅक्सिनेशन झाल्यानंतर त्या श्वानाला पण काही भीती नसते आणि आपल्याला पण काही भीती नसते. त्यामुळं एक रेबीजचं इंजेक्शन 6-6 महिन्याला देणं गरजेचं आहे. तर असे हे श्वान आहेत आणि ओरिजिनल कारवान कसं ओळखायचं तर तुम्हाला याचा तुम्ही कान बघू शकता. याच्या चेहऱ्यावरूनच तुम्हाला अंदाज येऊ शकतो. तुम्ही बघू शकता टोटल त्याचं बॉडी स्ट्रक्चर किंवा कशा पद्धतीचा हा सुरेख आणि आकर्षक असा कारवान आहे. त्याची छाती, त्याचे पाय, त्याचं कान, तोंड, शेपटी तुम्ही बघू शकता. असं प्रॉपर जे काही ओरिजिनल कारवान आहेत, असेच कारवान तुम्ही घ्या. बऱ्याचशा लोकांचे असे गैरसमज आहेत, की अमक्या ठिकाणी स्वस्त कारवान भेटतात, फलाण्या ठिकाणी स्वस्त कारवान भेटतात. पण कसं असतं क्वालिटीला आणि त्यांच्या वंशावळीला एक किंमत असते आणि ती तुम्हाला जर पाळायचंच झालं तर तुम्ही क्वालिटीचीच पिल्लं पाळा आणि चांगल्या वंशावळीचीच पिल्लं पाळा. तुम्हाला ठिकठिकाणी असे ब्रीडर भेटतील. कुठंतरी क्रॉसला पिल्लं पडलेली किंवा कुठली तरी अशी बाप वेगळा, आई वेगळी अशी क्रॉस लाईन झालेली किंवा गावरान कुत्र्यांकडून पण लागवड झालेली अशी पिल्लं पण तुम्हाला भेटतील. पण त्याचा काही उपयोग नाही. भविष्यात ती पिल्लं ब्रीडर लोक तुम्हाला विकून मोकळे होतील. पण भविष्यात ती पिल्लू मोठं झाल्यानंतर ते एक वेगळंच दिसत जातं. तर असं न होता तुम्हाला घ्यायचंच आहे तर चांगल्या वंशावळीचं, उच्च वंशावळीचं, चांगल्या क्वालिटीचं आणि खात्रीशीर असं पिल्लू घ्या. जेणेकरून तुम्हाला भविष्यात सुरेख असा एक कारवान तुमच्या सोबत असेल. तर असे आपले हे कारवान होंड आहेत. आपल्या भारतापेक्षा, आपल्या महाराष्ट्रापेक्षा बाहेर देशातल्या लोकांना त्या श्वानांची बाहेर देशातून बरीचशी मागणी आहे. पण विषय काय आहे, की आपल्याच महाराष्ट्रातल्या लोकांना ही कारवान हाउंड नेमकं काय प्रकार आहे, हेच नेमकं आतापर्यंत कळलेलं नाही. तर श्वानप्रेमी मित्रांनो, तुम्ही इतर कुठली ब्रीड घ्या, पण तुम्हाला जर कमी मेंटेनन्स मध्ये जर चांगलं जर श्वान पाहिजे असेल, तर तुम्ही कारवान हाउंडला प्राधान्य द्या असं तर मी स्पष्टपणे सांगतो. तर असे हे आपल्याकडं कारवान आहेत. ज्या पण श्वानप्रेमी मित्रांना जर कारवान हाउंडची पिल्लं पाहिजे असतील, तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला 100% ओरिजिनल आणि जातीवंत पिल्लं भेटतील आणि बरेचसे लोक फोन करून किमती ही विचारित असतात. तर इतर ब्रीडरांपेक्षा तुम्हाला स्वस्त पिल्लं भेटतील. कारण की आपलं याच्यामध्ये काही कमिशन नसतं किंवा कुठली दलाली नसते. कारण की आपल्याकडं फिमेल आहे, मेल आहे आणि आपण आपल्याच घरी झालेली जातीवंत पिल्लं इतर ब्रीडर लोकांपेक्षा स्वस्त किमतीत देत असतात. कारण की काही ब्रीडर लोक पिल्लं घेऊन त्यांचं कमिशन ऍड करून पुढं शॉन प्रेमींपर्यंत ती पिल्लं पोहोचत असतात. म्हणजे ते एक व्यवहाराची गोष्ट आहे. पण तुम्हाला सुरेख आणि व्यवस्थित अशी पिल्लं 100% खात्रीपूर्वक भेटतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. आपण जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.